नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चलूया. मित्रांनो, आपण आज कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता याच्याबद्दल बोलणार आहोत. कारण आहाराशी आणि व्यायामाशी ह्या बद्धकोष्ठतेचा खूप मोठा संबंध आहे. आता बद्धकोष्ठता म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या माणसाला किंवा एखाद्या मुलाला शी साफ होत नाहीये, अगदी छोट्या थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर. पण त्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो, की जर आपल्याला शी खूप कठीण जातीये, म्हणजे हार्ड स्टूल्स ज्याला म्हणतात. म्हणजे दगडी संडास होतीये किंवा खूप कमी वेळा होतीये. म्हणजे नॉर्मली म्हटलं तर आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तरी शी व्हायला पाहिजे आणि दिवसातनं 2 वेळा 3 वेळापर्यंत झाली तरी नॉर्मल समजलं जातं. पण त्याच्यापेक्षा पण कमी असेल म्हणजे आठवड्यातून 1 वेळा, 2 वेळा इतक्या कमी वेळा जर संडासला तुम्हाला जायला लागत असेल, पोट साफ होत नसेल, डब्बं राहत असेल वगैरे, वगैरे त्याचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणतो. बद्ध म्हणजे एका जागी थांबणं. म्हणजे स्थानबद्ध म्हणजे एखाद्या माणसाला आपण एका ठिकाणीच राहायची सक्ती केली, त्याला म्हणायचं स्थानबद्धता. म्हणजे बद्ध म्हणजे एका ठिकाणी थांबणे. तर बद्धकोष्ठता म्हणजे आपली शी जी आहे मोठ्या आतड्यातून जाणारी, ती एका ठिकाणी थांबते. म्हणजे बेसिकली थोडक्यात पुढे सरकत नाही, साफ होत नाही. त्याला म्हणायचं बद्धकोष्ठता. आणि हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही, पण खूप लोकांना हा त्रास आहे. आणि मग त्याच्यावरती जी औषधं घेतली जातात, म्हणजे लॅक्सेटिव्हज म्हणतो आपण त्याला किंवा पर्गेटिव्हज म्हणजे त्याच्या पुढचा एक प्रकार आहे. तर ते औषध घेतल्याशिवाय शी होतच नाही, असं प्रमाण आता खूप वाढलंय. आणि त्याचं कारणं बरीचशी अशी आहेत, की आपण एका जागी बसून काम करणे, ह्याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे ज्याला आपण डेस्क जॉब किंवा ऑफिस जॉब म्हणतो. नंतर आपल्या खाण्यामध्ये जर मटणाचं प्रमाण खूप असेल आणि भाज्यांचं आणि फळांचं प्रमाण कमी असेल, तर बद्धकोष्ठतेचं प्रमाण खूप वाढतं. आणि मग हा बद्धकोष्ठतेचा आजार किती दिवस चालतो? तर काय 6 महिने, वर्ष, 2 वर्ष म्हणजे बऱ्याच जणांना वर्षानुवर्षे हा त्रास चाललेला असतो. त्याच्यामुळे मग डोकं दुखणं, मळमळ होणं किंवा फ्रेश न वाटणं किंवा पोट साफ आहे असं न जाणवणं. तर असे बरेच प्रॉब्लेम्स त्याच्या बरोबरीने येत असतात. आणि तुम्ही म्हणाल, की आता ह्याचा आहाराशी काय संबंध आहे? डाएटशी काय संबंध आहे? तर इतका सोपं गोष्ट आहे हे मॅनेज करणं. तर ते कसं करायचं ते आज आपण थोडक्यात समजावून घेऊयात. जर आपण काही ट्रीटमेंट केली नाही ह्या बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनची, तर प्रॉब्लेम्स काय वाढतात किंवा काय येऊ शकतात? तर मूळव्याध जी आहे ती वाढते. मूळव्याध म्हणजे संडासच्या जागी जिथून शी बाहेर येते, त्या जागी एक कोंब येतो आणि मग त्या कोंबमधनं जर शी घट्ट असेल किंवा कडक असेल, तर तेव्हा शी करताना रक्त जातं. म्हणजे मग आपल्याला ब्लीडिंग सुरू होतं त्या ठिकाणाहून. आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम म्हणजे ज्याला भगेंद्र किंवा फिशर म्हणतात. म्हणजे जसं एखाद्या भिंतीवरती आपण एक खिळा घेतला आणि एक अशी चर ओढली किंवा असं रेघ मारली, तर जसं ते भिंतीवरती चर ओढली जाते, तशी चर ही आपल्या गुदद्वार म्हणजे जिथून शी बाहेर येते त्याच्या आतल्या बाजूनी मारली जाते. आणि मग जेव्हा जर असं आतमध्ये असेल आणि जर शी घट्ट असेल, तर मग ते इतकं दुखतं, इतकं दुखतं, की कुणी म्हणजे तो माणूस संडासला जायलाच नको म्हणतो, इतका तो त्रास वाढलेला असतो. तर हे आपल्याला नको असेल किंवा ह्याची ट्रीटमेंट करायची असेल आणि ती सुद्धा औषधं न घेता. आता मी माझी बरीचशी लेक्चर्समध्ये सांगतो, की औषधं हा खूप शेवटचा उपाय आहे आणि औषधं हा काही तुम्ही आयुष्यभर घेऊ शकत नाही किंवा घेऊ पण नाहीत. तर औषधांशिवाय बद्धकोष्ठताचं काय करायचं ते आज आपण थोडक्यात बघूयात. आता बद्धकोष्ठतेची बरीच कारणं असतात, पण मुख्य कारणं आहे, की सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही हालचाल कमी आहे तुमची दिवसभरात. म्हणजे फक्त ऑफिसला जायचं, तिथं 8 तास बसायचं, परत यायचं, घरी 8 तास बसायचं किंवा जास्त वेळ टीव्ही बघा, मोबाईल बघा, सोफ्यावर बसून राहा. हे जे स्टाईल आहे, तर
ते त्याच्यामुळे बद्धकोष्ठतेचं प्रमाण खूप वाढतं. तर आपण आहाराचं काय करायचं ते आधी बघूयात. तर आहारामध्ये आपल्याला फायबर हे फार मोठं आवश्यक आहे. दिवसाकाठी आपल्याला 30 ते 40 ग्रॅम फायबर लागतं. मग फायबर कशात असतं? फायबर असतं गव्हाच्या पिठात, म्हणजे होल व्हीट फ्लोअर ज्याला म्हणतो. भाज्यांमध्ये असतं, फळांमध्ये असतं, नट्स अँड सीड्स म्हणजे अक्रोड, बदाम असल्या प्रकारांमध्ये असतं. त्याच्यामुळे आपण आपल्या आहारातलं फळांचं आणि भाज्यांचं प्रमाण हे प्रचंड वाढवलं पाहिजे. म्हणजे दिवसाकाठी 500 ते 600 ग्रॅम फळं आणि भाज्या 3 ते 4 विविध प्रकारची खाणं आवश्यक आहे. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण आपल्या आहारातलं मटणाचं प्रमाण, हे चिकन, मटण, अंडी ह्याचं प्रमाण हे एका ठराविक पातळीपर्यंत मर्यादित केलं पाहिजे. म्हणजे दिवसाकाठी एक 100 ग्रॅम, फार फार तर 200 ग्रॅमपर्यंत ठीक आहे. त्याच्यावरती दिवसभरात तुम्ही मांस, मटण खाऊ नका. कारण मांस, मटणमध्ये फायबर हे जवळ-जवळ शून्य असतं, म्हणजे नसतंच त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मग बद्धकोष्ठतेचं प्रमाण जास्त होतं. पण फायबर काय करतं, की फायबर म्हणजे बेसिकली काय असतं, की आपण जे काही अन्न खातो, त्याच्यामधला न पचू शकणारा भाग, म्हणजे उदाहरणार्थ आपण काकडी खाल्ली, तर काकडीचं साल डायरेक्ट पचत नाही. तर ते तसंच्या तसं बाहेर पडतं आणि बाहेर पडताना ते त्याच्याबरोबर थोडंसं पाणी गोळा करतं आणि त्याचा एक असा गोळा बनवतं आणि त्याच्यामुळे मग शी साफ होते. म्हणजे शी बेसिकली आतडं फ्लश झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे हे फायबर खूप आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य म्हणजे जर तुम्ही सिगारेट ओढत असाल, तंबाखू खात असाल, तर ते आधी बंद करणं आवश्यक आहे. कारण स्मोकिंगमुळे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. त्याच्यानंतर जर तुम्ही दारू पीत असाल, तरी ते बंद करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप वाढतं. नंतर दिवसभरात आपल्याला 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. आता तुम्ही पाहिजे तर मोजून घ्या, की एका ग्लासमध्ये किती बसतं. साधारण 250-200 एम-एलचा ग्लास असतो आपल्या घरचा. तर तेवढे एक 8-10 ग्लास पाणी पिणं दिवसभरात आवश्यक आहे. प्रत्येक जेवणानंतर, प्रत्येक खाण्यानंतर आणि प्रत्येक तासानंतर तुम्ही थोडं-थोडं पाणी पिणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही खाल्लेलं फायबर आणि पिलेलं पाणी हे मिळून तुमचा कोठा साफ होण्यासाठी मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा भाग कॉन्स्टिपेशन मॅनेज करण्यासाठी तो म्हणजे व्यायाम, व्यायाम आणि व्यायाम. आठवड्याला 3 तास तरी आपण मॉडरेट इंटेन्सिटी म्हणजे साधारण जॉगिंग म्हणूया, वर-खाली उड्या मारणं म्हणूया, फिरायला जाणं म्हणूया, तर अशा प्रकारचे व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचे जे तुम्हाला आवडतील. मग त्यात वेट लिफ्टिंग असेल, त्यात स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, काय तुम्हाला पाहिजे ते पटेल ते करा. पण करा. एका जागी सोफ्यावर बसून राहू नका. टीव्ही, मोबाईल, गेमिंग ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका. तर बाहेर पडा, उठा. बाहेर जागा नसेल, बाहेर मैदान नसेल, तर घरी दोरीच्या उड्या मारा. काही पण करा. पण शरीराची हालचाल आवश्यक आहे. म्हणजे एकतर तुम्ही फळं आणि भाज्यांचं प्रमाण वाढवून फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे. दुसरं म्हणजे स्मोकिंग म्हणजे सिगारेट आणि दारू बंद करायला पाहिजे आणि व्यायाम करायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, की 90% वेळा असं म्हणजे 90% लोकांमध्ये इव्हन 95% लोकांमध्ये हा कॉन्स्टिपेशनचा त्रास तुमचा कमी होईल आणि थोड्या दिवसांनी गायब होईल. तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. आपली संडास ही अशी सॉफ्ट असली पाहिजे. त्याच्यात खडा नाही पाहिजे, कठीणपणा नाही पाहिजे आणि गेलं की पटकन 5 ते 10 मिनिटात विषय संपला पाहिजे. तर ती चांगली प्रकृती आहे असं त्याचं लक्षण आहे. हे तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला काही शंका असेल, अडचणी असतील, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर माझा प्रोग्राम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझी वेबसाईटवरती लिहिलेली आहे आणि आपल्याला जी काही शंका असेल, जे काही म्हणणं असेल किंवा जो काही अनुभव असेल, तो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.